आपण पाहू शकता या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. नमस्कार, वऱ्हाड माझा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे अंतरगाव रोडवर, जो पांढन रस्ता आहे अंतरगाव ते उमरी, हा 1 किलोमीटरचा रस्ता आहे. मात्र ठेकेदारानं आपली मनमर्जी करून हा 1 किलोमीटरचा रस्ता बनवलाय आणि एकच लेअर या रस्त्यावर टाकण्यात आलाय आणि थोड्या प्रमाणात दोन्हीकडून रस्ता थोडा थोडा करून हा मधात जो भाग आहे 100 मीटरचा, हा भाग त्यांनी पूर्णपणे सोडलाय आणि त्यावर मातीमुळे एवढा चिखल झालाय, एवढा शेतकऱ्यांना त्रास होतोय की शेतकरी शेवटी संतप्त झाले. आणि आज आपण त्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की या रस्त्याविषयी काय काय त्यांना हाल झाले आणि काय काय त्यांनी किती निवेदनं प्रशासनाला दिलेत. काय सांगाल या पांढन रस्त्याविषयी? त्या पांढन रस्त्याचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा आम्ही तहसीलदार साहेबांकडे अर्ज केला की हा रस्ता लहान आहे, याच्यावर डबल वाहन जात नाही आणि हा रुंदीकरण करण्यात यावं. याचं ते रुंदीकरण तर केलंच नाही त्यांनी, पण मधात 100 मीटरचा असं सोडून दिला आहे रस्ता. आजूबाजूने दोन्ही साईडने केला आणि मधात दोन्ही साईड सोडून दिले आहेत. आज अशी परिस्थिती झाली की साधा बैल पण चालत नाही, माणसाला पैदल पण चालता येत नाही त्या रस्त्यावरून. आता हे दगड टाकलेले आहेत, त्या दगडावरून बैल चालत नाहीत. साईडनं दुसऱ्याच्या शेतातून जावतो तर शेतकरी जाऊ देत नाही. शेतकऱ्यांनी जावं कुठून? तहसीलदार साहेबांकडे 2 अर्ज दिले आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर ते हे सांगतात की तुम्ही BNC कडे जा. आम्ही BNC ला हँडओव्हर केला आहे तो, आणि BNC वाले म्हणतात ते तुम्ही तहसीलकडे द्या, तहसील जो निर्णय लावेल त्याच्यावर आम्ही काम करू. साधारणतः या पांढन रस्त्याला बांधून आता समजा हे करून किती दिवस झाले? याला दीड ते 2 महिने पूर्ण झाले. अजूनपर्यंत याच्यावर मधातल्या रस्त्यावर काही आलं नाही, गोटा पण आलेला नाही. मग याची रोलरनं दबाई केली आहे का? रोलरनं दबाई अशी तात्पुरती केली नाही केली असं केलं. एकदा रोलर आणलं, 15 दिवस इथंच उभं होतं आणि तसंच घेऊन गेले. म्हणजे या पांढन रस्त्यावर ज्या 3 लेअर टाकण्यात याव्या त्या टाकल्या नाही? टाकल्याच नाही. 3 लेअर नाही, एकच लेअर टाकली त्यांनी. जेवढ्या रस्त्यावर टाकली तेवढी एकच टाकली आणि ते मोठे मोठे गोटे टाकलेले आहेत, त्याच्यावरून बैल सुद्धा चालता येत नाही. तर बाप दरबारी पोहोचत नाहीत असं म्हटलं तरी चालेल, कारण शासन यावर लक्ष ठेवतच नाहीये. सरकार म्हणतं आम्ही शेतकरी पांढन रस्ते योजना राबवतो, मात्र कुठपर्यंत? फक्त नावापर्यंत. कारण मधातले ठेकेदार मनमर्जीपणानं काम करून असे रस्ते बनवतात आणि याचा त्रास शेतकऱ्यांना होतो. काय सांगाल या रस्त्याविषयी? हा जो पांढन रस्ता झालेला आहे याचा तुम्हाला खूप त्रास आहे असं म्हणतात. खूप त्रास आहे, म्हणजे जाता नाही त्या रस्त्यानं, काहीच नाही. नाही, मग तुम्ही आता शासनाकडे निवेदन दिलेत का? किती दिवस झाले? याची जर तात्काळ कारवाई नाही झाली तर आम्ही आता 15 ऑगस्ट पर्यंत आमरण उपोषण करू. संपूर्ण गावकरी, संपूर्ण गावकरी या रस्त्यानं सर्वची शेती या रस्त्यानं आहे. गावातला पांढन रस्ता म्हटलं की त्याला सर्वांनाच जावं लागते. असं नाही की बा त्याची शेती आहे त्यालाच जावं लागते, प्रत्येकाला या रस्त्याने जावं लागते. आणि याचं जर निरासन झालं नाही आमच्या तक्रारीचं तर आम्ही 15 ऑगस्टला उपोषणाच्या तयारीत आहोत. आम्ही ग्रामपंचायतचाही तिथं ठराव दिलेला आहे की हा रस्ता करण्यात यावा, रुंदी करण्यात यावा, पण त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही. त्या अर्जासोबत आम्ही जोडलेला आहे. आपण पाहू शकता पांढन रस्ता बनवला जाते, मात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांना जाता येत नाही, पायदळ सुद्धा जाता येत नाही. बैलबंडी घेऊन किंवा शेतीच्या कामाकरता जर जाण्याचा जर प्रसंग पडला तर कितीतरी हाल या ठिकाणी शेतकऱ्याचे होत आहेत. आपण पाहू शकता माझ्या मागे या पांढन रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. आपल्याला दिसत असेल की साधं पायदळ चालणं सुद्धा या रस्त्यासाठी कठीण जाते, तर शेतकऱ्याला बैलबंडी किंवा बैलजोडी घेऊन जावं लागते, त्याचे कितीतरी हाल होतात. काय पांढन रस्त्याची काय स्थिती आहे तुमच्या इथल्या? अंतरगाव येथील पांढन रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे. आमच्या गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी 2 वेळा अर्ज दिलेले आहेत. बरेच वेळा तहसील कार्यालय व BNCच्या चक्रा मारलेल्या आहेत. बरेच जण भेटतात, पण तहसील कार्यालय व BNC ऑफिस हे उळवाउळीची उत्तरं देत आहेत. तहसील कार्यालय सांगत आहे की BNCचं काम आहे, BNC सांगत आहे तहसीलचं काम आहे. नेमकं कामात नियोजन नाही आहे, त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचे हाल चालू आहेत. ॲक्च्युअली इथं साध्या माणसाला चालता येत नाही, तर शेतकऱ्यांची काय अवस्था होत असेल तुम्हाला लक्षात येत आहे. पूर्ण माती आहे, त्यामुळे बैल फसतात, बैलांचं नुकसान होते आणि
शेतकऱ्यावर पहिलेच तर पाणी नसल्यामुळे बिकट परिस्थिती ओढवलेली आहे. त्याच्यातही अशी जर शासनाकडून किंवा तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांची जर फसवणूक होत असेल तर हे फार दुःखाची गोष्ट आहे. नाही, या पांदन रस्ते विषयी काय सांगाल की दोन्हीकडून बनवला आणि मधात रस्ता सोडून दिलाय? मला असं वाटते की शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडून मी माहिती घेतली त्यांच्या नुसार की बिल पूर्ण काढलेलं आहे. 3 लेअरचा रोड फक्त उडवाउडवीचा रस्ता बनवलेला आहे. 1 लेअर टाकलेली आहे आणि बरेच दिवस इथं रोलर उभं होतं म्हणते. रोलरनं दबाई केलेली नाही आहे. जनरली लोक चालतात, बंड्या जातात, त्यामुळेच तो रस्ता दबलेला होता आणि ट्रॅक्टर वगैरे दबला आणि तसंच रोलर इथून उचलून नेलं आणि पूर्ण बिल हे बहुतेक काढलेलं असावं आणि रोडची फार दयनीय अवस्था आहे सध्याच्या स्थितीत. आता काय समोर नियोजन राहील तुमचं या रस्त्याविषयीचं? गावात आता आम्ही सर्वजण मंदिरावर बैठक घेणार आहोत. त्याच्यानुसार पुढे कारवाई करण्याचं चालू आहे आमचं. आणि येणाऱ्या दिवसात जर हा रोडची अवस्था व्यवस्थित झाली नाही तर येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही तहसील कार्यालय व 82 ऑफिस दर्यापूर आमरण उपोषण करण्याच्या तयारीत मनस्थितीत आहे सध्या.